पुण्यात कुठेही गॅससाठी लाईन नाही. ओटीपी प्रणालीनुसार बुकिंग केल्यानंतर 96 तासाच्या आत गॅस सिलेंडर घरपोच देण्याचं काम पूर्ववत सुरू. जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांची माहिती. पुण्यातील शासकीय विश्रामगृहाला गॅस टंचाईचा फटका. गॅस टाकी आडवी करून वापरण्याची वेळ. दिवसभर पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक. नागपुरात गॅस टंचाईचा औषधांच्या उत्पादनावर मोठा परिणाम. आर्को लाईफ सायन्स कंपनीला फटका. एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं औषध निर्मिती ठप्प. लोणावळ्यातील प्रसिद्ध मगनलाल चिक्कीच्या उत्पादनावर देखील गॅस तुटवड्याचा परिणाम. गॅसच्या तुटवड्यामुळे उत्पादनात 75% घट. गॅसच्या तुटवड्यामुळे फक्त एकाच भट्टीवर करावं लागतंय काम. उत्पादनात घट. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून व्यावसायिक एलपीजी गॅस पुरवठा बंद. शिवभोजन केंद्र चालकांवर चुलीवर जेवण बनवण्याची वेळ. काही शिवभोजन केंद्र बंद. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुर्हा-काकोडा शहरातील 2 पंपांवरील पेट्रोल संपलं. रात्रीपासून पेट्रोल डिझेल नाही अशा आशयाच्या पाट्या. संध्याकाळपर्यंत पेट्रोल पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता. सोलापूर जिल्ह्यातील गॅस तुटवड्याचा हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका. सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांनी पेटवल्या चुली. मेन्यूत कपात करून चुलीवर खाद्यपदार्थ बनवायला सुरुवात. सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी बुलढाणा महसूल विभागानं कसली कंबर. जिल्ह्यातील मलकापुरात हॉटेलवर धाडसत्र. 22 हॉटेल्सवर महसूल पथकाची धाड. 11 घरगुती सिलेंडर जप्त. गोंदियात गॅस तुटवड्याच्या अफवेमुळे नागरिकांची गॅस एजन्सी समोर गर्दी. गोंदियात गॅसचा पुरेसा साठा. पुरवठा सुरळीत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. गोंदिया जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. मुंबईत चारकोपमध्ये सिलेंडरसाठी रांग. तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी. तर पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम. कंटेनर वाहतूक, साठवण आणि आयात खर्चामुळे सोयाबीन, पाम तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत 10 ते 16% वाढ. या महिन्यातील लग्नाचे 8 मुहूर्त असताना लग्न सराईला गॅस टंचाईचा फटका. गॅस सिलेंडर आणून द्या. केटरर्सची लग्न घरी अट. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं केटरर्सकडून ऑर्डर घेण्यास नकार. गोंदियात घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी एकाच ठिकाणी कारवाईत विशेष तपासणी पथकाकडून 13 घरगुती सिलेंडर जप्त. व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्यानं घरगुती सिलेंडरचा काळा बाजार. आखाती देशातील युद्धाचा करमाळ्यातील हॉटेल चालकांना फटका. सिलेंडर मिळत नसल्यानं नाश्त्याचे पदार्थ चुलीवर करण्याची वेळ. अशीच परिस्थिती राहिल्यास सर्वच पदार्थांमध्ये दरवाढ करावी लागणार. हॉटेल मालकांची प्रतिक्रिया. नंदुरबारमध्ये गॅस टंचाईचा लग्न समारंभांवर परिणाम. 16 दिवसापासून सुरू असलेल्या गॅसच्या टंचाईमुळे केटरिंग व्यवसाय अडचणीत. सिलेंडर अभावी केटरर्सचा नकार देत असल्यानं लग्न कार्यांवर परिणाम. व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं येवला शहरातील छोट्या व्यावसायिकांना फटका. चहा विक्रेत्याला घरी विटांच्या चुलीवर चहा बनवण्याची वेळ. व्यावसायिक गॅस सिलेंडर छोट्या विक्रेत्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी. परभणीतील एलपीजी गॅस पंपावर ऑटोधारकांची लूट होत असल्याचा आरोप. ऑटो संघटनांची एकत्र येत बंदची हाक. 57 रुपये प्रति लिटरचा गॅस 8च दिवसात 42 रुपयांनी वाढल्यानं ऑटोधारक आक्रमक. प्रवासी वाहतूक थांबवली. सिंधुदुर्गात व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ. गॅसचा पुरवठा बंद झाल्यानं कणकवलीत कमी प्रमाणात खाद्यपदार्थ बनवण्याचं काम सुरू. अनेक भट्ट्या बंद असल्याचं चित्र. यवतमाळमध्ये रजनी गॅस एजन्सी समोर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. सिलेंडरचा पुरवठा कमी असल्यानं नागरिकांचे हाल. ऑनलाईन बुकिंग करूनही ओटीपी येत नसल्यानं ग्राहकांचा संताप. जालन्यात पुरवठा विभागाकडून आतापर्यंत 225 ठिकाणी छापेमारी. कारवाईत 74 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. जिल्ह्यात गॅस टंचाई नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांची माहिती. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास खुले. नियंत्रण कक्षातील काम शिफ्ट्समध्ये सुरू. शहरातील नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कक्षाची स्थापना. अमरावतीच्या राजापेठमध्ये सिलेंडरसाठी रांगा. उद्या गुढीपाडवा सण आणि त्यानंतर असणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी वाढली. नागपूरमधील आमदार निवास कॅन्टीनमधील गॅस पुरवठा सुरळीत. सध्या पुढील 2 दिवस पुरेल इतका गॅस शिल्लक. मात्र आवश्यक तेवढा गॅस पुरवठा नाही. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या इंदुरी चाटला देखील सिलेंडर तुटवड्याचा फटका. सिलेंडर संपल्यानं तंदुरी चाटमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर. नंदुरबारमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प. लग्न समारंभांवर मोठा परिणाम. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे केटरिंग व्यवसाय अडचणीत.
घरगुती व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवत असतानाच पिंपरी चिंचवड पोलीस ॲक्शन मोडवर घरगुती गॅसचा साठा करून किंवा जास्त दरानं विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा. वेळप्रसंगी मकुका लावण्याचाही अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांचा इशारा. गॅस तुटवड्यामुळे कोल्हापूरमधील प्रसिद्ध लक्ष्मी मिसळला फटका. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं 8 दिवसांपासून चुलीवर बनवली जाते मिसळ. ठाण्यात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे वागळे एस्टेट परिसरातील खाऊ गल्लीतील अनेक दुकानं बंद. दुकानदार आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका, तर अनेक ठिकाणी चूल मांडून नाश्ता सुरू. रत्नागिरीत शिवभोजन थाळी सेंटरवर व्यावसायिक सिलेंडर तुटवड्याचा परिणाम. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं शिवभोजन योजनेसाठी आता चुलीचा पर्याय. गॅस तुटवड्यामुळे पंढरपूरमधील पेढा व्यापाऱ्यांवर संकट. अवघा 2 दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्यानं पेढा उत्पादनच बंद होण्याच्या मार्गावर. गुढीपाडवा आणि चैत्रवारीच्या तोंडावरच फटका बसल्यानं व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण. सोलापुरात एलपीजी गॅस पंपावर गॅसचा तुटवडा. पंप बंद ठेवण्याची वेळ. गॅसच्या तुटवड्यामुळे गॅसच्या किमतीत 10 ते 15 रुपयांची वाढ. बुलढाण्याच्या हिवरा आश्रम गुरुकुलात गॅस टंचाईमुळे 6000 विद्यार्थ्यांचा चुलीवर स्वयंपाक. प्रशासनानं तातडीनं व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. नाना पटोलेंकडून संगमनेरमधील ऍसिड हल्ल्याचा विषय विधानसभेत उपस्थित. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सभागृहात मोबाईलमध्ये बघत असताना पटोलेंकडून नाराजी व्यक्त. संगमनेरमधील पीडित मुलीचा वैद्यकीय खर्च सरकारनं उचलावा. पटोलेंची विधानसभेत मागणी. तर मुलीचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकार करणार. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून स्पष्ट. अहिल्यानगरमधील संगमनेरच्या वडगाव पान गावातील 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला. संतप्त नागरिकांचा घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको. तर फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. विधानसभेत जिरामजी योजनेवरून भास्कर जाधव आणि आमदार देवयानी फरांदे यांच्यात खडाजंगी. जाधवांकडून जिरामजी योजनेवरून सरकारवर टीका. तर फरांदेंनी भास्कर जाधव यांना जय श्रीराम बोलण्यास सांगितल्यानं वाद. एकनाथ शिंदेंचा पक्ष. अमित शहांनी स्थापन केलेला पक्ष. संजय राऊत यांचे अमित शहांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका. मोदी शिंदेंच्या पक्षाचे मार्गदर्शक म्हणून शिंदेंना दिल्लीत जावं लागतं. राऊतांचा निशाणा. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री म्हणून अपयशी. त्यांनी गृह खात्याचा त्याग करावा. संगमनेरमधील 6वीच्या विद्यार्थिनीवरील ऍसिड हल्ल्यावरून राऊतांची टीका. देवेंद्र फडणवीस सक्षम गृहमंत्री, लगेच कारवाई होते. संजय राऊत यांना महिला अत्याचारावर बोलण्याचा अधिकार नाही. पाटकर फाईल्समध्ये सर्व समोर आलंय. नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांमध्ये बैठक. मंत्रिमंडळ बैठकीनंतर संसदेतील कार्यालयात चर्चा. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी ही बैठकीला उपस्थित. अशोक खरात सोबतचा फोटो ट्विट करत अंधारेंची चाकणकरांवर टीका. चाकणकरांनी अशा माणसाला मदत केली तर जबाबदारी कोणाची? अंधारेंचा सवाल. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार पुन्हा पत्रकार परिषद घेणार. पत्रकार परिषदेतून सर्व महत्त्वाचे पुरावे लोकांसमोर आणणार. रोहित पवारांची माहिती. विमान अपघातासंदर्भात एफआयआर दाखल व्हायला पाहिजे. रोहित पवारांची मागणी. बीएमसीच्या मुंबई क्लीन लीग कार्यक्रमावरून शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी. उपमहापौरांच्या आसन व्यवस्थेवरून पत्र लिहित नाराजी व्यक्त. महापौर अनुपस्थित असताना उपमहापौरांना प्रमुख स्थान न दिल्याचा अमेय घोलेंचा आरोप. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत मतदान करू नये. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सदस्यांसाठी व्हिप जारी. अंबादास दानवेंकडून पक्षादेश जारी. पोक्यांच्या सावलीत घेण्याचा अतुलनीय प्रयत्न. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीपूर्वी अंबादास दानवे यांचा भाजपवर ट्विट करत गंभीर आरोप. शिवसेना ठाकरे पक्षाच्या इतर सदस्यांना भाजप आमिष देत असल्याचा दानवेंचा आरोप. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी वीर धवल जगदाळ यांना संधी. विवेक वळसे उपाध्यक्षपदी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंद लिफाफ्यात नावं पाठवली. भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांना सपत्नीक व्हीआयपी दर्शन दिल्याचं प्रकरण. स्थानिक तहसीलदारांकडून स्थानिक पोलीस अधिकारी आणि देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस. अधिकची चौकशी सुरू. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. निवडून आलेल्या 4 नगरसेवकांचा पक्षाला रामराम. 6 पैकी 4 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. शहर आणि प्रभागाच्या विकासासाठी निर्णय. नगरसेवकांची प्रतिक्रिया. आसाम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका. काँग्रेसचे लोकसभा खासदार प्रद्युत बोरदोलोई यांच्याकडून पक्षाचा राजीनामा. बोरदोलोईंकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे राजीनामा सुपूर्द.
पुण्याच्या औंधमध्ये वामनहरी पेठ ज्वेलर्सच्या 33व्या शोरूमचं उद्घाटन. ग्राहकांसाठी सुवर्ण हिरे आणि पोलकी दागिन्यांचा पारंपरिक तसंच आधुनिक संग्रह उपलब्ध करण्यात येणार.